हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने. स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत माझा एक प्रयत्न असतो की छान छान अशा गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर कराव्यात किंवा कुठली पॉझिटिव्हिटी तुमच्या सर्वांसोबत शेअर करावी, हाच एक माझा प्रयत्न असतो. तर आज आहे आपल्या मार्गशीर्षचं, महालक्ष्मीचं, उद्यापनाचं व्रत. तर मला माहिती आहे तुम्ही खूप जणं वाट बघत असणार आपल्या ब्लॉगची की कधी व्हिडिओ येणार आहे. कारण शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या नंतर अजून एकही व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता. कारण थोडीशी माझी तब्येत डाऊन आहे, म्हणजे खोकला माझ्या आवाजावरून सुद्धा तुम्हाला सर्वांना समजत असेल, म्हणजे खोकला आहे बऱ्यापैकी. तर म्हणून मग काही त्यामध्ये मी केलं नाही, म्हणजे व्लॉग शेअर केला नाही. कारण आता थोडंसं रिलॅक्स वाटलं म्हणून तुमच्यासमोर व्हॉईस ओव्हर करून मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. का तर तसे बरेच दिवस झाले आपल्या मार्गशीर्षचं होऊन. पण म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत तरी शेअर करू. आणि अजून एक छान असं गोष्ट होती माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर त्याचासुद्धा एक मस्त असा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आणि तो व्हिडिओ हळूहळू तुमच्या सर्वांसोबत येईल. म्हणजे आज हा आपला व्हिडिओ गेला तर उद्या दुसरा येईल. तर असं हळूहळू तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओज येतील. पण माझा प्रयत्न मात्र नक्की असेल की तुमच्या सर्वांसोबत छान असा व्हिडिओ घेऊन यायचा. तर आता माझी सुरू आहे ती म्हणजे नैवेद्याची तयारी. तर नैवेद्य यावेळेस मी आणि मम्मी आम्ही दोघांनी मिळून बनवला होता. तर यावेळेस खूप छान नैवेद्य झाला तो. म्हणजे काय काय नैवेद्यामध्ये मी यावेळेस केलं होतं ते तुम्हाला सांगतो. तर म्हणजे डाळ, भात, त्याच्यानंतर मी पुरणपोळ्या केल्या होत्या, खीर केली होती. त्याच्यात असं बरंचसं अजून बरंचसं काय काय म्हणजे पूर्ण असं पंचपक्वान्न देवीसाठी आजच्या नैवेद्यामध्ये होतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ना आम्ही 12 काय 1:30 वाजल्यापासून सगळं करतो आहे. म्हणजे पुरणपोळीला वगैरे तुम्हाला माहिती आहे केवढा वेळ लागतो. आणि पुरणपोळी वगैरे खूप महत्त्वाची आहे. म्हणजे पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो तो तसा बघायला गेलं तर महत्त्वाचा मानला जातो. पण देवींच्या पूजेमध्ये त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं की ते म्हणजे खिरीचा नैवेद्य. म्हणून त्यामध्ये मी खीरसुद्धा केली होती. त्याच्यानंतर असं छान मस्त माझी उद्यापनाची तयारी सुरू होती आणि साईडला अशी मस्त देवीची गाणी लावली होती. म्हणजे संध्याकाळचा तो जो माझा हे होतं ना, ते एवढं म्हणजे एवढं पॉझिटिव्हिटीने भरलं होतं तो दिवस की तुम्हाला मी काय सांगू. बघा छान असं मस्त लेपन केलं होतं, तर ते सुद्धा एकदम छान झालं आहे. आणि उंबरठ्याचं पूजन खूप सुंदर झालं. त्याच्यानंतर असं खूप छान रांगोळी वगैरे मी सगळं डिटेल गोष्ट काढून घेतली. त्यानंतर आजूबाजूनी फुलांचं डेकोरेशन केलं. असं खूप काय काय आणि असं छान मस्त पॉझिटिव्हिटीने आज आपलं घर भरलं आहे. खरंच मला इतका आनंद झाला माझ्या शेवटच्या गुरुवारी की तुम्हाला काय सांगू. म्हणजे देवीचं असं देवीचा साक्षात्कार तर वाटतच होता, पण त्यासोबत एवढी पॉझिटिव्हिटी, एवढ्या सगळ्या गोष्टी की खरंच म्हणजे काय सांगू तुम्हाला. माझं असं वाटत होतं की आपण पूजेला म्हणजे आपली महालक्ष्मी आईला आहे ना सारखं बघतच राहावं. कारण हे मार्गशीर्ष महालक्ष्मीचं हे जे व्रत आहे ना, ते जो माणूस करतो त्याच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव प्रत्येक गोष्ट नांदते. आणि हे व्रत जे आहे ना ते खरंच खूप प्रत्येक गोष्टीचं वृद्धी करून देणारं व्रत आहे. म्हणजे तुम्ही जी काही संकल्प करून हे जर व्रत करत असाल तर ते नक्कीच इच्छा तुमची पूर्ण होईल, असं हे व्रत आहे. आणि बरेच जण हे व्रत दरवर्षीसुद्धा करतात. म्हणजे दरवर्षी जसं आपला मार्गशीर्ष येतो तेव्हा लोक करतात. काही जण करणारी वर्षभर हे व्रत करतात आणि उद्यापन मात्र शेवटच्या गुरुवारी करतात. असं असतं. करणारे खूप बरेच म्हणजे आपले जे वर्षभराचे जे गुरुवार असतात ना, त्या वर्षभरातसुद्धा करतात. आता महालक्ष्मी मातेचं हे जे व्रत आहे ना, ते मला पण एवढं आवडतं करायला की तुम्हाला काय सांगू. म्हणजे स्वामी आणि महालक्ष्मी आई माझ्यासाठी म्हणजे असं एक स्थान आहे माझ्या मनातलं. असं एवढे माझे आवडते देव असं म्हणायला हरकत नाही. काय ह्यांच्या सेवा मी खूप करतो. माझे खंडोबाची सेवा करतो. म्हणजे सर्वच देवांची तशी मी सेवा करतो. पण महालक्ष्मी आई आणि स्वामींनी एवढी मला साथ दिली आहे की तुम्हाला खरंच शब्दात ह्याच्यात व्यक्त करता येणार नाही. एवढी स्वामींनी आणि आई देवीने माझी साथ दिली आहे. तर आता थोडी तब्येत डाऊन आहे म्हणून तुम्हाला असं माझा आवाज थोडासा हे वाटत असेल. कारण खोकल्यामुळे खोकून खोकून घसा माझा थोडासा बसला आहे. तर जेणेकरून माझा आवाज जो आहे ना तो तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल. त्याच्यानंतर नेहमी मी आरती घेतो ना तेव्हा ती आरती मी संध्याकाळीच घेतो.
जेव्हा माझी पूजा होते तेव्हा मी आरती घेत नाही. त्याचं कारण सांगतो की ते म्हणजे पूजा झाली ना की जो काही केलेला मी पसारा असतो, म्हणजे देवीच्या नटण्यासाठी काय काय पसारा काढलेला असतो तो पसारा किंवा अजून कुठला पसारा, असं काय काय ते सगळं आवरायचं असतं आणि त्यामध्ये आरामके 7-12 वाजतात. तर मग त्यावेळेस मग मी आरती घेत नाही. म्हटलं की मग आपण संध्याकाळचीच नेहमी आरती घेऊ आणि 4ही गुरुवार मी असं छान मस्त संध्याकाळचीच आरती घेतो आणि अशी अशी छान आणि मस्त पूजा झाली. कालचा म्हणजे जो मी व्हिडिओ अपलोड केला होता शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारचा, त्याला सर्वांनी इतका छान रिस्पॉन्स दिला. खूप छान, सगळ्यांना पूजा आवडली. जो तो बोलत होता तो खरंच सगळ्यांना छान पूजा आवडली. उद्यापनाच्या वेळेला सुद्धा काही काही असं छान छान मस्त गोष्टी घडल्यात. त्या तुम्हाला पुढे पुढे दिसतीलच, कारण उद्यापनाला कुमारिका आल्या होत्या, शवासनी आल्या होत्या. असं खूप अख्खं घर माझं असं भरून गेलं होतं. म्हणजे आणि जेव्हा मी पहिले चाळीत राहायचो ना, तेव्हा चाळीत खरी एक मज्जा होती की ते म्हणजे आम्ही लहान होतो. आता इकडे ह्या रूममध्ये आम्ही जेव्हा मी 4थीत होतो तेव्हा ह्या रूममध्ये आम्ही आलो. नाहीतर पहिलं मी बोरिवलीला राहायचो तेव्हा आम्ही लहान होतो. म्हणजे मी 2रीत 1लीत असं असेल. तर तेव्हा मार्गशीर्षचं जेव्हा उद्यापन असायचं ना, म्हणजे आमच्यासाठी पण तो सणच असायचा. म्हणजे मम्मी आम्हाला आमची कुठे कुठे घेऊन फिरायची, कारण घरात एकटं असं ठेवणं मम्मीला पण माझ्या बरं वाटायचं नाही. मग मम्मी पण आम्हाला घेऊन कुठे कुठे फिरायची. मग आता सुरुवात झाली ती म्हणजे उद्यापनाला. आता तुमच्या सर्वांसोबत मी जे काही डेकोरेशन केलं होतं किंवा जे काही केलं होतं ते सगळं असं खूप छान दाखवलं. त्याच्यानंतर मग आता उद्यापनाची सुरुवात झाली आहे. तर उद्यापनाच्या वेळेला बघा, पहिलं जे काही वाण आणतो किंवा जे काही आपण आणतो द्यायला, तर ते पहिलं देवीला द्यायचं. म्हणजे आपल्या खालती मार्गशीर्ष महालक्ष्मीचा जो आपण घट मांडतो त्या देवी आईला द्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या कुलदेवींना द्यायचं. म्हणजे आपल्या देवघरात ज्या देवी आहेत ना त्यांना द्यायचं आणि मग त्याच्यानंतरच मग आपण पुढच्या पूजेला किंवा पुढचं जे उद्यापनाचं कुमारिकांना बोलवलं आहे त्यांना द्यायचं. पहिली तर मला भीतीच वाटत होती, कारण आजकाल उद्यापनाला अशा सहजासहजी कुमारिका भेटत नाहीत आणि बिल्डिंगमध्ये तर नाहीच नाही, ज्या फ्लॅट सिस्टीम्स असतात. तर तुम्हाला असंच हे वाटेल, पण एका ह्याच्यात मला 7 जणं मिळाली होती एका पंक्तीमध्ये. म्हणजे एका ह्याच्यामध्ये ना मला एका रोमध्ये 7 जणं मिळाली. मला एवढा आनंद झाला की एका ह्याच्यातच 7 जणं मला मिळाली. म्हणजे उद्यापनासाठी तो एक सोने पे सुहागा असंच झालं. खरंच खूप छान झालं उद्यापन. कारण फ्लॅट सिस्टीमच्या अशा घरांमध्ये ना खरं त्याच गोष्टीची मोठी भीती असते की मुलं भेटत आहेत, म्हणजे मुली भेटत आहेत की नाही, म्हणजे बायका भेटत आहेत की नाही, ह्या गोष्टीचं मोठं असतं. पण दरवेळेस देवी आई जसं करून घेते अगदी तसंच होतं. पण पहिल्या ह्याच्यातच मला 7 जणं मिळाली. ह्या गोष्टीचा मला खरंच खूप 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 आनंद झाला. जर तुमच्या इथे सुद्धा तुम्हाला जर असं कोण मिळत नसेल, तर तुम्ही 1, 2 किंवा 3, 7, 5, 11 एवढ्या मुलींना बोलवून सुद्धा तुम्ही उद्यापन तुमचं करू शकता. आणि जरी तुम्हाला अजिबातच कोण मिळत नसेल, तर एखादी सवाष्ण किंवा एखादी मुलगी अशाला बोलवून सुद्धा तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता.
मार्गशीर्षचं महालक्ष्मीचं जे उद्यापन होतं ते असं खूप छान आणि मस्त झालं. मला तर प्रचंड आवडलं. खूप जण काल माझ्या घरी आले होते उद्यापनासाठी. आणि आपला जो मार्गशीर्षचा महिना आहे तो आता संपलेला आहे. आता आपले मार्गशीर्षचा आजचा 4था जो गुरुवार होता तो शेवटचा गुरुवार होता. तर आपले जे शेवटचा गुरुवार आहे तो झालाय आणि असं छान मस्त आपलं उद्यापन झालं. खरंच खूप छान उद्यापन झालं. जसं मला हवं होतं अगदी तशा पद्धतीने झालं. आणि जसं मी सगळ्या गोष्टी इमॅजिन केल्या होत्या, तसं मी ठरवलं होतं अगदी तशाच्या तसं सगळ्या गोष्टी झालं. म्हणजे माझ्या एंट्रन्सचं जे डेकोरेशन मी तसं ठरवलं होतं, अगदी तसं ते एकदम सुंदर झालं. त्याच्यानंतर महालक्ष्मी देवीची पूजा मी जशी मनात ठरवली होती तसं झालं. त्याच्यानंतर जे मी गजलक्ष्मी घरच्या घरी DIY पर्यावरणपूरक जे तयार केले होते, ते सुद्धा खूप म्हणजे खूप छान बनले. त्यांना पण आता मी छान असं डेकोर करून जागेवर ठेवलेले त्यांच्या. आणि सगळ्या अशा गोष्टी छान छान मस्त झाल्या आणि खूप छान झालं. तर कालच्या पूजेची आपली थीम होती ती म्हणजे अष्टलक्ष्मी. तर तो मी जो अष्टलक्ष्मीचा जो फोटो घेतलाय, तर तो कुठून घेतला, कसा घेतला? तर हे सगळं तुम्ही काल मला बऱ्याच जणांनी विचारलं. अष्टलक्ष्मीचा फोटो खूप सुंदर आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सर्वांना आता मी माहिती देतो. तर मग चला. तर जसं की काल तुम्ही बघितलं पूजेमध्ये माझ्या अष्टलक्ष्मीच्या थीमच्या पूजेमध्ये तुम्ही बघितलं की काल सुंदर असा मस्त माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा फोटो होता. तर तो तुम्हाला मी फोटो दाखवतो असा इकडनं नीट. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवला होता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एकदा दाखवतो. असा सुंदर माझा अष्टलक्ष्मीचा फोटो आहे. तर हा फोटो मी कुठून घेतलाय? तर हा फोटो मी लालबागवरून प्रभात फ्रेम मेकर्स मधून घेतलाय. तर त्या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन. जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. खूप छान फोटो आहे. देवीचा प्रत्येक जो चेहरा आहे ना तो इतका हसराय म्हणजे काल माझ्या दादा वगैरे बाजूला वगैरे राहतात त्यांना पण मी दाखवला होता. तो प्रत्येक जण म्हटलं की प्रत्येक देवीचा चेहरा इतका हसराय की प्रत्यक्ष असं वाटतं की देवी आपल्याकडे सुद्धा बघून हसते. एवढा सुंदर हा फोटो आहे. तो खूप छान आहे हा फोटो. आणि मला माहिती की फोटोची कधी प्राणप्रतिष्ठापना होत नाही. पण आपण एक देव म्हणून आपण त्याची नक्कीच पूजा करत असतो. तर मग असा आम्ही फोटो घेतला होता. मला अष्टलक्ष्मीच्या थीम मध्ये फोटो हवाच होता आठही लक्ष्मीचा. आठही लक्ष्मीचा मूर्त्या घेणं शक्य नव्हतं आणि जरी त्या मी घेतल्या तरी त्या मंदिरात ठेवणं मला शक्य नव्हतं. तर कारण माझं मंदिरात आता जागा नाहीये. माझे बरेचसे देव आहेत तुम्ही बघितलात. तर म्हणून पण माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये. हा फोटो खूप सुंदर आहे. मला प्रचंड आवडला. तर आपला अजून एक बरेचसे तसे व्हिडिओ प्रभात फ्रेम मेकर्सचे आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर तुम्ही अजूनही बघितले नसाल तर नक्की बघा. कारण मी बरेचसे माझ्या घराचे जे कोणतेही फोटो आहेत ना मी ते तिथूनच घेतले. पण हा एक फोटो प्रचंड म्हणजे प्रचंड मला आवडला. असा सुंदर हा माझा अष्टलक्ष्मीचा फोटो आहे. हा फोटो कालच्या पूजेत मी लावला होता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली पूजा अशी खूप छान आणि एकदम मस्त बनते. तर काल मी ज्या गजलक्ष्मी बनवल्या होत्या तर त्या गजलक्ष्मी तुमच्या सर्वांसोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर मार्गशीर्ष पूजेची जी माझी व्हिडिओ होता जो माझा तर त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं होतं. तर ते म्हणून या व्हिडिओमध्ये दाखवत नाही. जर तुम्हाला तरी कोणाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नक्की दाखवेन. तर अशा पद्धतीने आपला मार्गशीर्ष महिना मस्त संपलेला आहे. 4ही गुरुवार संपलेत. अष्टलक्ष्मींचं पूजन झालंय. त्याच्यानंतर मग सगळ्यात छान छान अशा गोष्ट झाल्यात माझ्यासोबत. तर ते सगळं खूप छान झालं. आई जगदंबेच्या कृपेने, आई महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव सगळ्याच गोष्ट नव्हत्या. कुठल्याच गोष्टीची कमी पडू देऊ नये अशी मी देवीकडे प्रार्थना करेन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.